Welcome to all students of BCom third year. Today we learning the subject management accounting. In this subject, first chapter is Introduction to Management Accounting. In that chapter we see the following points. First, introduction of management accounting, nature of management accounting, scope of management accounting, functions of management accounting, and last, difference between financial accounting and management accounting. नंबर 1 मध्ये आहे मॅनेजमेंट अकाउंटची ओळख, त्याची व्याख्या आहे. मॅनेजमेंट अकाउंटचं स्वरूप काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे मॅनेजमेंट अकाउंटची, मॅनेजमेंट अकाउंटचे कार्य काय आहे, आणि फायनान्शियल अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये फरक काय आहे. बीकॉमच्या पहिल्या सत्रामध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंग शिकलो. बीकॉमच्या सेकंड इयरमध्ये आपण कॉस्ट अकाउंटिंग शिकलो आणि थर्ड इयरला मॅनेजमेंट अकाउंटिंग शिकत आहोत. अकाउंटचे जे टाईप्स आहेत ते 3 आहे की एकूण पहिला आहे फायनान्शियल अकाउंटिंग, दुसरं आहे कॉस्ट अकाउंटिंग आणि तिसरं आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग जे आहे ते होणारे जे ट्रान्झॅक्शन आहेत बिझनेसचे त्याची नोंद करणं, त्याचं रेकॉर्ड करणं, रेकॉर्ड केल्याच्या नंतर त्याचं अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करण्याचं काम फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये केलं जातं आहे. फायनान्शियल अकाउंटिंगचा महत्त्वाचा जो उद्देश आहे तो आहे बिझनेसला प्रॉफिट होतंय का लॉस होतंय, आणि व्यवसायाची पोझिशन, आर्थिक स्थिती काय आहे हे पाहण्याचं काम फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये केलं जातं. पहा, आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये नेमकं काय पाहतोय. झालेले ट्रान्झॅक्शन व्यवहार. मग ट्रान्झॅक्शन कशाला म्हणतोय आपण त्या ठिकाणी की एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्विस फॉर मनी और मनीज व्हॅल्यू, इट इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन्स. आर्थिक व्यवहाराची नोंद फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये केली जाते. झालेला जो व्यवहार आहे त्या व्यवहाराला 2 फोल्ड असतात, 2 फोल्ड. एक बाजू डेबिट असेल, दुसरी बाजू क्रेडिट असेल. त्याच्यावरून परत आपण जर्नल एंट्रीज करतोय. त्यानंतर जर्नल एंट्रीची पोस्टिंग लेजरमध्ये करतोय. लेजरचे बॅलन्सेस काढतोय. ते बॅलन्सेस काढून आपण ट्रायल बॅलन्सला ट्रान्सफर करतोय आणि ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटवरनं आपण फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत आहे. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये 2 अकाउंट, एक ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरी आहे बॅलन्स शीट स्थिती विवरण, ज्याला स्टेटमेंट म्हणतोय आपण. एक ट्रेडिंग अकाउंट, दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरा आहे स्टेटमेंट, ते आहे बॅलन्स शीट. पहिलं जे आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंटला 2 बाजू, पहिली बाजू डेबिट, दुसरी बाजू क्रेडिट. फायनान्शियल अकाउंटिंगला 2 बाजू, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 2 बाजू, डेबिट अँड क्रेडिट. बॅलन्स शीटला 2 बाजू, कॅपिटल अँड लायबिलिटीज आणि दुसरी बाजू असेट्स आणि प्रॉपर्टीज. आपण पहिलं अकाउंट पाहूया, ट्रेडिंग अकाउंट.
ट्रेडिंग अकाउंटमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम लिहिलं जातं. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम. ट्रेडिंग अकाउंटची पहिली बाजू आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे ओपनिंग स्टॉक, त्याच्यानंतरची खरेदी आहे, परचेसेस आहे, त्याच्यानंतर अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. क्रेडिट साईडला सेल्स आणि वर्षाच्या शेवटी होणारा क्लोजिंग स्टॉक. इथे आपण ग्रॉस प्रॉफिट काढतो. हा ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला आपण सगळे खर्च लिहितोय, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ह्याच्यामध्ये सॅलरी आहे, रेंट आहे, डिप्रिशिएशन आहे, अशा विविध प्रकारचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितोय. त्याचबरोबर क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम लिहितो. रेंट रिसिव्ड असेल, कमिशन रिसिव्ड असेल, डिस्काउंट रिसिव्ड असेल, क्रेडिट बाजूला लिहितोय. आणि ग्रॉस प्रॉफिट असेल तोही आपण क्रेडिट साईडला लिहितो. इथे आपण नेट प्रॉफिट काढतो. नेट प्रॉफिट हा आपण ट्रान्सफर करतो. नेट प्रॉफिट और नेट लॉस. यामध्ये हे नेट प्रॉफिट और नेट लॉस काढल्याच्या नंतर तो ट्रान्सफर करतोय आपण बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला दोन बाजू. बॅलन्स शीटला दोन बाजू. पहिली बाजू लायबिलिटी, कॅपिटल अँड लायबिलिटीज. दुसरी बाजू असेट्स अँड प्रॉपर्टीज. पहिल्या बाजूवर कॅपिटल आणि आउटसाइडर्स लायबिलिटी ह्या पहिल्या बाजूवर असतील आणि दुसऱ्या बाजूला असेट्स आणि प्रॉपर्टीज. असेटचे जनरली दोन भाग करतोय, करंट असेट, फिक्स्ड असेट. लायबिलिटीच्या दोन बाजू करतोय, करंट लायबिलिटीज आणि लॉंग टर्म लायबिलिटीज. आणि इथे आपल्या व्यवसायाची पोझिशन आपण आपल्या बॅलन्स शीटमध्ये दाखवत असतो की काय स्थिती आहे, देणं किती आहे, लोकांकडनं येणं किती आहे, कोणती संपत्ती किती रकमेची आहे, या पद्धतीनं आपण पाहत असतो. सुरुवातीला जे आपण पाहिले की ट्रान्झॅक्शनला दोन फोल्ड, तिथे नियमावली आपल्याला माहिती आहे. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. या नियमानुसारच फायनान्शियल अकाउंटिंग लिहावे लागतात, लिहिले जात असतात. हा फक्त झालेला व्यवहार लिहिला जातो. हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स याला म्हटलं जाते. वर्षाच्या शेवटी नफा तोटा काढला जातो, म्हणजे नफा झाला का तोटा झाला तो काढला जातो आणि व्यवसायाची स्थिती काय आहे ते आपल्याला त्याच्यावरून कळून येऊ शकतात. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगचं मेन एम जे आहे ते नफा तोटा कॅल्क्युलेशन करणं. त्याचबरोबर व्यवसायाची स्थिती काय आहे ते बॅलन्स शीटमध्ये दाखवणं. हे आपण बीकॉम प्रथम वर्षामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर सेकंड इयरमध्ये आपण कॉस्ट अकाउंटिंग पाहिले. कॉस्ट यानी की परिव्यय लागत ज्याला म्हणतो आपण. उत्पादन खर्च, थोडक्यात वस्तूचा उत्पादन खर्च शोधून काढण्यासाठी, वस्तूचा प्रोडक्शन कॉस्ट शोधून काढण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग. म्हणजे कुठलीही वस्तू निर्माण करत असताना आपल्याला माहिती आहे की मिनिमम त्याला 3 घटक आवश्यक आहेत आपल्या कॉस्टिंगच्या भाषेमध्ये. पहिला आहे मटेरियल, दुसरा आहे लेबर आणि तिसरा आहे अदर एक्सपेन्सेस किंवा ओव्हरहेड्स असं आपण त्याला कॉस्ट अकाउंटिंगच्या भाषेमध्ये म्हणत असतो. आपण पाहत असतो कॉस्ट शीट, त्याच्यामध्ये आपण पाहिलेली आहे
याच्यामध्ये आपण डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट असे भाग करत असतो. सुरुवातीला मटेरियल किती कंझ्युम केलं ते पाहतो, पर युनिटही कॅल्क्युलेशन करतो आणि टोटलसुद्धा याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करत असतो. यामध्ये आपण सुरुवातीला मटेरियल घेतो आहे. मटेरियलचा ओपनिंग स्टॉक आहे का पाहतो. ओपनिंग स्टॉकमध्ये चालू वर्षीचा परचेसेस आणि कॅरेज ॲड करतो. त्याच्यामधून क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करतो आहे. आपल्याला मटेरियल कंझ्युम्ड मिळतं. म्हणजे किती रुपयाचं मटेरियल आपण त्या कालावधीमध्ये वापरलेलं आहे. जसं फायनान्शियल अकाउंटिंग वर्षाच्या शेवटी लिहिलं जातं, म्हणजे फायनान्शियल इयरच्या शेवटी, तसं कॉस्ट अकाउंटिंगला कालावधी नाही. तुम्ही कॉस्ट अकाउंटिंग 8 दिवसाची लिहू शकता, 15 दिवसाची लिहू शकता, महिन्याची लिहू शकता, 6 महिन्याची लिहू शकता, 3 महिन्याची लिहू शकता किंवा वर्षभराची सुद्धा लिहिता येऊ शकता. मग पहिलं आपण मटेरियल किती रुपयाचं यूज केलं, याच्यामध्ये वस्तू किती तयार झाल्या, मग एका वस्तूसाठी किती खर्च आला हेही आपण त्या ठिकाणी काढतो की मटेरियल्स किती रुपयाचं लागलेले. त्याच्यानंतर डायरेक्ट लेबर किती आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये डायरेक्ट लेबर किती लागलेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस किती लागले हे ॲड करतो आहे. आणि ते ॲड केल्या गेल्याच्या नंतर आपल्याला जे मिळतं ते प्राईम कॉस्ट मिळतं. या प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड करतो आहे, केले पाहिजेत. फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड गेल्याच्या नंतर आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळतं किंवा वर्क्स कॉस्ट मिळतात. याच्यामध्ये ऑफिस ओव्हरहेड्स ॲड केले, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळून जाईल. ऑफिसचे खर्च ओव्हरहेडचे 3 भाग करतो आहे आपण, फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड्स, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स ॲड गेल्याच्या नंतर आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळतं. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपल्याला मिळाल्या गेल्याच्या नंतर इथे वस्तू तयार झालेली असेल तर पूर्वीच्या काही वस्तू होत्या का, ओपनिंग स्टॉक आहे का, काही ओपनिंग स्टॉक असेल, कॉस्ट जे वस्तूंचा ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स असेल तर आपण ॲड करतो आहे आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स असेल तर लेस करतो. इथे मिळते आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, म्हणजे मूळ किमतीच्या किती रुपयाच्या वस्तू आपण विकलेल्या आहेत आणि ज्या वस्तू विकलेल्या आहेत त्या विकलेल्या वस्तूवरच आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ॲड करू शकतो आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ॲड केला गेला आपण की त्याच्यामध्ये आपल्याला टोटल कॉस्ट मिळतं आहे आणि टोटल कॉस्ट आणि सेलिंग प्राईस या दोन्हीमधला जो डिफरन्स असेल तो असेल प्रॉफिट. सेलिंग प्राईस किती ठरवायची, टोटल कॉस्टच्या नंतर आपल्याला प्रॉफिट किती घ्यायचं हे आपण ठरवू शकतो आणि प्राईस किती घ्यायची हे आपण ठरवू शकतो. म्हणजे कॉस्टशी रिलेटेड असलेलं हे कॉस्ट कॉस्ट अकाउंटिंग जे आहे ते कॉस्टशी रिलेटेड आहे. वस्तूचा उत्पादन खर्च किती आणि प्रत्येक खर्च या ठिकाणी काढला जातो, पर युनिट खर्च काढला जातो. मटेरियल किती लागले, लेबर किती लागलेले, फॅक्टरीचं किती लागले, ऑफिसचं किती लागलं, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन पर युनिट किती लागलं हे सुद्धा आपल्याला काढता येते. टोटल खर्च किती आला हेही कॅल्क्युलेशन करतो. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला टोटल कळत नाही, आपल्याला पर युनिट कळत नाही, फक्त टोटल खर्च किती आहे तो कळतो आहे. फायनान्शियल अकाउंटिंगच्या डेबिट साईडला वेजेस लिहिलेले असतात. डायरेक्ट फायनान्शियल अकाउंटिंगच्या डेबिट साईडला वेजेस लिहिलेले असतात, टोटल वेजेस किती लागले, एवढे लागलेले. परंतु कॉस्ट अकाउंटिंगमध्ये पर युनिट किती वेजेस लागल्यात, त्या कशा पद्धतीनं लागल्या गेलेले आहेत, वेजेस आहे तर कसं कॅल्क्युलेशन केलं, वेजेस देण्याची कोणती मेथड त्या ठिकाणी यूज केलेली आहे, हे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपण पाहत असतो. टाईम रेट सिस्टीम आहे का, पीस रेट सिस्टीम आहे, हालचे रेट आहे, हालचे प्लान आहे का, रोवन प्लान आहे, कोणता प्लान आहे, कोणत्या प्लाननुसार मजुरी दिलेली आहे, मजुरीचे कॅल्क्युलेशन कोणत्या पद्धतीने केलेले हे कॉस्ट अकाउंटिंग सांगतं. आणि पर युनिट किती लागली मजुरी हे सुद्धा कॉस्ट अकाउंटचं सांगण्याचं काम. म्हणून मॅनेजमेंट अकाउंट जे आहे, तिसरं अकाउंट आहे, ते आपण चालू वर्षी शिकत आहोत. याच्यामध्ये मॅनेजमेंट आणि अकाउंटिंग हे 2 भाग आहेत. अकाउंटिंग आपण फर्स्ट इयरला पाहिलं, सेकंड इयरला पाहिलं.
आणि आता राहिलं तो मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, आणि ह्या व्यवस्थापनाला मदत करणारं जे अकाउंटिंग असेल. व्यवस्थापन म्हणजे काय? डिसिजन घेणार, निर्णय घेणारं, डिसिजन मेकिंग, निर्णय प्रक्रिया. कुठलाही उद्योग व्यवसाय असेल तर त्याला पावलोपावली निर्णय घ्यावेच लागतात. प्रत्येक गोष्टीवर निर्णय घ्यावे लागतात. की उद्योग व्यवसायाच्या उभारणीपासून ते वस्तूच्या विक्रीपर्यंत उद्योग व्यवसायाला डिसिजन, निर्णय प्रक्रिया करावीच लागते. फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग आहे हे हिस्टॉरिकल मॅटर आहे, ऐतिहासिक. अगोदर जसं आपण म्हणतो की पोस्टमार्टम म्हणतो, एखाद्या व्यक्ती मृत्यू पावल्याच्या नंतर तो कशानं मृत्यू पावला, कसा मृत्यू पावला, हे पोस्टमार्टमद्वारे आपल्याला कळतं आहे. तसंच फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये वर्षभरामध्ये काय झालं हे आपल्याला शेवटी कळतं. म्हणजे हिस्टॉरिकल आहे, झालेल्या काळा म्हणजे पास्ट आणि पास्टमध्ये तो लिहिला गेलेला रेकॉर्ड आहे. परंतु मॅनेजमेंट अकाउंटिंग हे फ्युचरसाठी लिहिलेलं आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग फ्युचरमध्ये डिसिजन, निर्णय घेण्यासाठी मदत करणारं हे मॅनेजमेंट अकाउंटिंग. जे अकाउंटिंग आतापर्यंत आपण लिहिलेलं आहे त्याचं ॲनालिसिस करणं, त्याचं इंटरप्रिटेशन करणं आणि ह्या आकडेवारीचा उपयोग मॅनेजमेंटला निर्णय घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेला जी माहिती आहे हे मॅनेजमेंटचं काम. म्हणून द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फायनान्शियल अकाउंटिंग इज टू प्रोव्हाइड information about the profitability and financial position of the enterprise, but does not present such a ways as to assist the management in planning day to day operation मध्ये प्लॅनिंग करण्यासाठी फायनान्शियल अकाउंटिंग कुठेही मदत करू शकत नाही. परंतु फायनान्शियल अकाउंटिंगचा जो डाटा आहे त्या डेटाचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय बघा आता. मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रेझेंट फायनान्शियल पोझिशन, फायनान्शियल डेटा. मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रेझेंट्स द फायनान्शियल डेटा in such a way as to assist the management in planning and controlling the activity of the firm. फर्मच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत दैनंदिनच्या त्यांना मदत करण्याचं काम हे मॅनेजमेंट अकाउंटचं आहे. भविष्यामध्ये प्लॅनिंग कशाशी रिलेटेड आहे? प्लॅनिंग कधीची करतोय आपण? फ्युचरची करतो, भविष्याची करतो. पण हे भविष्याशी रिलेटेड असलेलं जे अकाउंट आहे, कंट्रोलिंग करणं, फर्मच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या फर्मच्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोलिंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे महत्त्वाचं काम जे आहे ते मॅनेजमेंट अकाउंटद्वारे केलं जात असते. म्हणून फायनान्शियल अकाउंटिंगचा डाटा असेल, कॉस्ट अकाउंटिंगमधला डाटा असेल, या डाटाचा वापर करून मॅनेजरला किंवा मॅनेजमेंटला प्लॅनिंग करण्यासाठी, कंट्रोलिंग करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी मदत करणारं जे लेखाकर्म आहे त्याला आपण व्यवस्थापन लेखाकर्म असं म्हणत असतो. मॅनेजमेंट अकाउंटमध्ये विविध प्रकारचे टेक्निक्स वापरले जातात. मॅनेजमेंट अकाउंटिंगला असे काही रूल्स, रेग्युलेशन किंवा एखादं फॉर्मॅट्स परफेक्ट असं नाही जसं फायनान्शियल अकाउंटिंगला आहे. फायनान्शियल अकाउंटिंग रूलच्या बाहेर जाऊ शकत नाही. जे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट हे जे रूल्स, याचे जे रूल्स दिलेले आहेत या रूलच्या बाहेर जाऊन फायनान्शियल अकाउंटिंगला रेकॉर्डिंग करता येत नाही. मॅनेजमेंट अकाउंटिंगला असे कुठले रूल्स नाहीत, फिक्स रूल नाहीत की हे असंच असलं पाहिजे किंवा काही एखादा फॉर्मॅट नाही, विशिष्ट प्रकारचा फॉर्मॅट नाही. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटलाच लिहिला पाहिजे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्येच लिहिला पाहिजेत. करंट असेट आहे ती असेट साईडलाच लिहिली पाहिजे. फिक्स्ड असेट आहे ती असेट साईडलाच लिहिली पाहिजेत. लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत त्या लायबिलिटी साईडलाच लिहिल्या पाहिजे. हे नियमावली आहे.
तशी अशी परफेक्ट नियमावली कुठलीही मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये नाही आहे. यामध्ये रूल्स, नो सेट रूल्स अँड फॉर्मॅट्स इन मॅनेजमेंट अकाउंटिंग. ओके, थँक्स.